नमस्कार, मी शुभा जाधव. आज मी तुम्हाला अशी छानशी रेसिपी दाखवणार आहे की तोंडी लावण्याचा आयटम आहे हा. तोंडी लावल्याशिवाय आपलं ताट काय जेवणाचं पूर्ण होत नाही. म्हणजे तोंडी लावायला असेल तर आपल्याला 4 घास जास्त जातात. आणि माझे सासरे गावावरनं यायचे, तर ते नेहमी त्यांच्या हाताने ही रेसिपी बनवायचे. म्हणजे ही गावरान रेसिपी आहे. गावच्या पद्धतीने मी बनवलेली आहे. तर ती गावच्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं. तर त्या रेसिपीचं नाव आहे ठेचा. अगदी सोपी आणि सरळ रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्य लागतं. तर त्यासाठी मी आता इथे 15 मिरच्या घेतलेल्या आहेत. 15 मिरच्या बरोबर मोजून घेतलेल्या आहेत. कमी तिखट अशा घ्यायच्या, कारण मग पोटाला आपल्या त्रास होणार नाही. तर 15 मिरच्या आहेत कमी तिखट अशा मी घेतलेल्या आहे. एवढी थोडीशी अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 10च आहेत. 10 लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहे आणि मला तेल लागणार आहे. एवढंच काय ते मी साहित्य मला लागणार आहे. तर हे जे आहे हे सगळे मी आता देठ काढून घेते मिरच्यांचे. बघू शकता मिरच्यांचे छानपैकी देठ काढलेले आहे. आणि ह्या म्हणजे कमी तिखट मिरच्या घेतल्या तर आपल्या पोटाला त्रास होत नाही. समजा कोणाला जास्त तिखट आवडत असेल तर मग एखादी दुसरी ज्या त्या लवंगी मिरच्या असतात ना त्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या. आता ह्या सगळ्या धुवून आणि देठ काढलेले त्याचे असे 2-2 भाग करायचे. म्हणजे आपल्याला ना जेव्हा आपण ठेचा तयार करणार ना तेव्हा आपल्याला इझी पडतं. हे सगळ्या मिरच्या अशा 2 भागामध्ये डिवाईड करायच्या. ह्या टाईपमध्ये मी आता सगळं करून घेते. आता पुढची स्टेप अशी आपण तवा ठेवणार आहोत. तवा घ्यायचा आहे साधा, पोळी भाकरी जी बनवतो आपण तो. तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे. त्यात आपण मिरची भाजून घेऊया. तेल नंतर टाकायचं आहे थोडंसं. आधी अशी आपण सुकीच भाजून घेणार आहोत या पद्धतीने. गॅस सुरुवातीला फास्ट करायचा आहे, नंतर आपण मीडियम करणार. तर ह्या मिरच्या मी भाजून घेते. मिरची अशी मध्यम भाजली की नंतर गॅस थोडा कमी करायचा आहे आणि थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर ना मिरची अशी उडते, म्हणून तेल नंतर टाकायचं. गॅस आता मी एकदम कमी केलेला आहे. तेलावर पण मी 1 ते 2 मिनटं भाजून घेते. बघू शकता मिरची छान भाजून झाली. नंतर आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत. लसूण पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मिरचीसोबत. आणि इतकं छान लागतो. आणि छान तोंडी लावण्यासाठी साधं वरण भात किंवा खिचडी केली तर त्याच्यासोबत आपण हे खाऊ शकतो, किंवा नुसतं भाकरीसोबत सुद्धा छान लागतं. लसूण पण आपला छान परतून झालेला आहे. आता याच्यावर आपण असं मीठ टाकणार आहोत. अंदाजानुसार मीठ टाकायचं चवीप्रमाणे. छान हलवून घ्यायचं आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालणार. मला आवडते त्यामुळे मी कोथिंबीर टाकणार आहे. हे छान पसरून झालेलं आहे. गॅस आपण बंद करणार आहोत. एक तांब्या घ्यायचा आहे स्टीलचा वगैरे, स्वच्छ बूड स्वच्छ असेल असं, आणि त्याने असं आपल्याला स्मॅश करायचं. आणि मीठ टाकल्यानंतर मिरची पटकन रगडली जाते, म्हणून त्याला खरडा सुद्धा म्हणतात, ठेचा किंवा खरडा. आणि दुसरा ऑप्शन असा आहे, समजा हे जमलं नाही तर मग एक खलबत्ता असतो, खलबत्ता सुटला तरी चालणार आहे. तर मी हे छानपैकी या पद्धतीने स्मॅश करून घेते. अशा पद्धतीने बघा पूर्ण स्मॅश केलेलं आहे. आणि गरम मिरची असते तेव्हाच ते सगळं एकत्रीकरण होतं. आणि अगदी हे जरा थोडासा जोर लागतो. जर नाही जमलं तर मग आपला खलबत्ता असतो, खलबत्त्यात कुटून घेतलं तरी काही हरकत नाही. बघा ह्या पद्धतीने ठेचा आपला तयार झालेला आहे. बघू शकता.
तर बघू शकता तांब्याला लागलेलं पण आपण इथे स्वच्छ काढलेलं आहे. आता मी एका डिशमध्ये ठेवते याला. बघू शकता ठेचा, मिरचीचा ठेचा आपला तयार आहे आणि हा भाकरीसोबत खाऊ शकता किंवा साधा वरण भात किंवा खिचडी केली त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. आणि खाताना कच्चं तेल वरतून टाकायचं आहे म्हणजे त्रास होत नाही आणि खूप जास्त तिखट लागत नाही. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.